नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिवे असो, देवींचे गण असो, देवींचे शिपाई असो, त्यांच्याविषयी गुपित माहिती देण्याचं, सत्यावर माहिती देण्याचं कार्य आम्ही करत असतो. आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिले ना पाहिजे. सर्व देवादिकांविषयी तुम्हाला माहिती कळावी म्हणून आम्ही झुंजत असतो. आमची माहिती हे मित्रांनो वारवडीदाऱ्या माणसांकडून, पुजाऱ्यांकडून, आमच्या गुरुवर्यांकडून आणि मित्रांनो आमच्या लोकांना म्हणजे आमच्या शिष्यांना असो, गुरु शिष्यांना असो व इतरांना आलेल्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला सांगत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहणार पाहिजे. देवादिकांविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती प्राप्त झाली पाहिजे. अशा गुपित माहिती सांगितलं मित्रांनो, जेणेकरून तुमच्या गुरु देखील माहिती नसाव्यात म्हणून मी अशा माहिती तुम्हाला सांगितल्या, जेणेकरून तुम्ही बोलताना किंवा मित्रांनो एखाद्याला उत्तर देताना तुम्ही कुठेही अडकू नयेत म्हणून तुम्हाला जागृत करण्याचं देखील आम्ही कार्य करत असतो. तुमची कुठेही फसवणूक होऊ नये म्हणून तुम्हाला वेळोवेळी आम्ही मार्ग दाखवण्याचं देखील आम्ही कार्य करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. काही लोकांचे प्रश्न होते, दादा की ध्रुवीय दृष्टी हे कशी प्राप्त होती, त्याच्यासाठी काय करावे? खरंच परमपिता परमात्म्यावर आपल्याला त्यांची दृष्टीकृपा प्राप्त होतो का? त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो का? किंवा देवीचं दर्शन आपल्याला प्रत्यक्ष घडू शकतं का? नेमकं हे दिव्य दृष्टी आहे तरी काय? काय लोकांनी असा प्रश्न विचारला होता. त्यांच्याच कमेंटवर मित्रांनो किंवा त्यांच्या बोलण्यावरूनच मी व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कुठलेही प्रश्नचिन्ह असो त्याच्यावर उत्तर देण्याचं कार्य देखील शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं चॅनल हे करत असतं, हे मात्र लक्षात ठेवा. कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतो. कसं आहे, मार्केटमध्ये भरपूर जण काही सांगून तुम्हाला फसवण्याचं कार्य करतात. परत मित्रांनो त्यांचेच वकील, त्यांचेच पोलीस तुमच्या महागाई देखील लावण्याचे देखील कार्य करतात काही युट्यूब चॅनलवाले, हे मात्र लक्षात ठेवा. तसं नसतं मित्रांनो, जे सत्य आहे ते सत्य सांगण्याचा माझा धंदा, आम्ही नाही कुणाचा मंदा, हे मात्र लक्षात ठेवा. चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. मित्रांनो दिव्य दृष्टी प्राप्त करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला भरपूर असा अभ्यास करावा लागतो, जागरण काढावं लागतो, योग करावा लागतो. मित्रांनो गुरुचं मार्गदर्शन तुम्हाला घ्यावं लागतं. मित्रांनो दिव्य दृष्टी जेव्हा तुम्हाला प्राप्त होते, जेव्हा तुमची कुंडली हे जागृत होते, त्या टायमाला मित्रांनो जे तुम्ही पाहू शकत नाही, जे की तुमच्या दोन डोळ्यानं तुम्ही काही पाहू शकत नाही, जसं की तुम्ही भिंतीच्या आड असाल, भिंतीच्या पलीकडे जो तुम्ही पाहू शकत नाही, ते ध्रुव्य दृष्टी जी असते मित्रांनो त्याला आपण तिसरी आंख म्हणलं जातं. जे कपाळाला तुम्ही गंध लावता त्याच ठिकाणी तिसरं नेत्र तुमचं उघडण्यास येत असतं, त्याला ध्रुव्य दृष्टी म्हणतात. मित्रांनो ह्याच्यासाठी तुम्हाला तप, ध्यान आणि मित्रांनो मेडिटेशन करावं लागतं. असे किती तर साधू संत आहेत मित्रांनो, त्यांनी फक्त ध्यानवरच देवांना परमपिता परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतला. आणि या दुनियामध्ये काय चालू आहे, आपण कशाला जन्माला आलोय, आपलं काय कर्तव्य काय आहे, ते कर्तव्य सांगण्याची ध्रुवी दृष्टी तुम्हाला झाल्या तर तुम्हाला हे कळत असते. जेव्हा तुमचा कुलदेवताचा तुमच्यावर आशीर्वाद असेल, तुम्ही देवी पूजा करत असाल, तुमचे विचार चांगले असतील, चरित्र तुमचं चांगले असेल, तर तुम्हाला 15 दिवसात देखील दिव्य दृष्टी प्राप्त होती. ज्या टायमाला माणूस संसारिक असतो, काय ना काय अर्थ घडत तुमच्याकडून पापे घडत असतात, एखाद्या स्त्रीला तुम्ही स्त्री न मानता जेव्हा तुमच्या घाण वासण्यामध्ये जात असते, त्या टायमाला तुम्हाला ह्याच्यावर जास्त मेहनत करावं लागते. ज्या टायमाला तुमच्या मनातून इच्छा वाटते की मला खरं परमपिता परमात्म्याला बघायचंय, मला देवाला प्राप्त करून घ्यायचंय, मला देव बघायचंय, तर त्या टायमाला मित्रांनो तुमच्या गुरुकडे तुम्ही जाता आणि गुरुला तुम्ही म्हणता, ए गुरुदेव मला तुम्ही देव दाखवा, देव कशात आहे ते सांगा, देवाची प्राप्ती कशी होती ते मला सांगा. ज्या टायमाला तुमचा गुरु हा शिकलेला असेल, खरंच त्यानं परमपिता परमात्म्याला बघितला असेल, त्याला देवींचा आशीर्वाद प्राप्त झाला असेल, तुमच्या गुरुच्या तोंडावर वेगळीच तेजी असते हो, जेणेकरून ते सांगता येत नाही अशी तेजी असते. आणि कानामध्ये उच्चार होत असतात, हाच तुझा खरा गुरु, हाच तुला मार्गदर्शन करेल. गुरुपाशी चेले जात असतात आणि गुरुला काही प्रश्न आडेतिडे हे विचारत असतात. मित्रांनो हे दिव्य दृष्टी म्हणजे काय? ध्रुव्य दृष्टी म्हणजेच की मित्रांनो हे दुनिया, हे ब्रह्मांड, आपलं कर्तव्य काय आहे, आपलं कर्मकांड आपण काय करतोय, देव कुठं आहे, देव कशात आहे, हे बघण्याचं कार्य हे ध्रुव्य दृष्टी तुम्हाला सांगत असते. म्हणजेच की नेत्र, हे तिसरं नेत्र, त्याला कुंडली जागरण देखील म्हणलं जातं. म्हणजेच की ज्या देवीचं तुम्ही ध्यान करताय, ज्या देवीचं तुम्ही मेडिटेशन करताय, तो साक्षात तुमच्यासोबत बोलतो. रामकृष्ण परमहंसांना जेव्हा मेडिटेशन केलं, तो आता पुढे बाबांनी त्यांना सांगितलं की देव कशात आहे,
तुझा अर्थ हे जन्माला तू कशाला आला, काय आला, हे त्यांनी तोतापुरी बाबांनी त्याला सांगितलं. आणि दीक्षा घेण्यासाठी माझ्याकडून दीक्षा घे, मी तुला असं मेडिटेशन म्हणजेच ह्या गोष्टी तुला शिकून देतो, देव तुला मी दाखवून देतो. त्या टायमाला रामकृष्ण परमहंस म्हणतात तोतापुरी बाबाला, मी माझ्या आईला विचारत होतो, ती आई म्हणजे महाकाली, कालीचा त्यांना साक्षात्कार घडतो आणि त्यांना सांगतोय की जा शिक. त्या टायमाला रामकृष्ण परमहंसला तोतापुरी बाबा मेडिटेशनच्या धर्मात परमपिता परमात्माचं दर्शन घडून देतात. म्हणजेच की मित्रांनो, महाकाली ब्रह्मा विष्णू महेश पेक्षा वरचे, त्यांना अग्नी कधी जाळू शकत नाही, त्यांना वारा कधी ढकलू शकत नाही, त्याला पाणीमध्ये ते कधी डुबत नाहीत, पाणी त्यांना मारू शकत नाही, म्हणजेच की ते कधी संपूही शकत नाहीत, ना त्यांना आकार आहे ना त्यांना उकार आहे. तर मित्रांनो, परमपिता परमात्मा आहेत, म्हणजेच की त्याला आग जाळू शकत नाही, त्यांचं मरण नाहीये, त्याला अंत नाहीये. आणि मित्रांनो, त्याला वारा पाऊस पीस काही त्यांना जाळू तोडू शकत भिजवू शकत नाही. असे परमपिता परमात्मा म्हणजे निर्गुण निराकाराचं दर्शन मात्र त्यांना घडून दिलं. आणि काळू म्हणजेच की काली कोण आहे, तिचं कर्तव्य काय आहे, त्यांना कळलं. त्या टायमाला मित्रांनो, रामकृष्ण परमहंस यांनी दिव्य दृष्टी प्राप्त केली. दिव्य दृष्टीमध्ये त्यांना घडून आलं की आपण जन्माला कशाला आलोय, आपण पूजा काय करतोय. त्या टायमाला रामकृष्ण परमहंस म्हणजेच गुरुच त्यांनी मानलं होतं, ते म्हणजे तोतापुरी बाबा. मित्रांनो, हे देवी पूजा करत नव्हते, देवाची मूर्ती कधी त्याची पूजा करत नव्हते, त्यांनी परमपिता परमात्म्याची पूजा करत होते. ज्या टायमाला तोतापुरी बाबांचं हे पोटात दुखावं लागलं, खूप त्यांना वेदना झाल्या, त्यांना असं वाटलं की आता परमपिता परमात्मांची बोलावा आलेला आहे, मी आता मरतो, मी आता काय समाधी देतो. त्या टायमाला तिथं नदी होती, नदीमध्ये ते जात होते. जसं ते पुढं 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 जात होते तसं नदी त्यांच्या कमरेवरच येत होती, जसं पुढं जाईल तसं कमरेवरच. मग त्यांनी आग्रह केला, ए परमपिता परमात्मा, नेमकं माझं मरण आहे का नाही, मला काय वेदना होतात. त्या टायमाला मित्रांनो त्यांना साक्षात्कार झाला, त्या आधी माया आधी शक्तीचा म्हणजेच की मित्रांनो महाकालीचा त्यांना साक्षात्कार झाला. मग त्यांनी नमस्कार केला आणि त्यांनी ठरवलं, जसंच की काही लोक ध्यानाद्वारे मित्रांनो परमपिता परमात्माला मित्रांनो बोलवू शकतात, तसंच मित्रांनो मूर्तीमध्ये ज्या टायमाला तुम्ही हाक मारता, काळूबाई असो, दावजी पाटील असो, जे तुमचे कुळदेवता असो, ज्या टायमाला तुम्ही माळावर किंवा दिव्य दृष्टीने जेव्हा तुम्ही त्यांचं नामस्मरण करता, त्या टायमाला देवाला यावंच लागतं, तुम्हाला आशीर्वाद द्यावाच लागतो. फक्त मनामध्ये श्रद्धा आणि प्रश्नचिन्ह नसायला पाहिजे आणि देवावरती संपूर्णपणे श्रद्धा पाहिजे. काय लोक म्हणतात देव कुठं आहे, देव कुठं आहे. अरे देव आपल्या ग्रंथांमध्ये सांगून गेलेला आहे की देव कुठं आहे. पण काय काय लोकांना जेव्हा दृष्टी प्राप्त झाली, त्या टायमाने काय काय लोकांनी मूर्त्या सोडून दिल्या, पाण्यामध्ये टाकून दिल्या की आम्हाला खरा देव कळलेला आहे म्हणून. त्या टायमाला मित्रांनो काही असे संत देखील सांगून गेले मित्रांनो की देव तुमच्या जरी अंगाचे असला किंवा तुमच्या शेजारी जरी असला, पण त्या मूर्तीमध्ये मित्रांनो जेव्हा तुम्ही त्या मूर्तीमध्ये देवाचं नामस्मरण करून त्याला जागृत करता, ते मूर्ती देखील मित्रांनो तुम्हाला पावण्याची शक्यता असेल. त्या देवाला मित्रांनो तिथं उतरावंच लागतं खऱ्या भक्तासाठी. असे दोन मी मित्रांनो उदाहरण सांगितलं तुम्हाला. पहिला देखील व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, ह्याला म्हणतात दिव्य दृष्टी. मित्रांनो ही दिव्य दृष्टी कुणाला कुणाला प्राप्त झाली, साधू संतांना प्राप्त झाली, जे देवांचे भक्त आहेत त्यांना प्राप्त झाले. ज्याला ही दिव्य दृष्टी प्राप्त झाली त्यानं त्याग, अहंकार, मीपणा आणि मी कशाला जन्माला आलोय, नेमकं माता पिताचं कर्तव्य काय होतं, माझं कर्तव्य काय, मी परमपिता परमात्म्याचं कर्तव्य काय पालन करतोय, ज्याला तेव्हा कळलं त्या टायमाला मित्रांनो तो माणूस संत झाला. तो माणसाला जीवनाचा खरा अर्थ कळला. ज्याला जीवनाचा खरा अर्थ कळला त्याला कुठल्याही प्रकारची लालच, रुसवा, रुई काही नसतं. जेव्हा त्याला तुम्ही मारून जाचाल किंवा त्याच्या अंगावर तुम्ही लघवी करून जाचाल, त्याला शिव्या गाळी करचाल, तरीही तुम्हाला तो काही बोलत नाही, कारण त्याला खरापणा कळतो. जेव्हा पुढच्याला काय होतं त्यांना लगेच कळून येतं. ज्याला दिव्य दृष्टी प्राप्त आहे त्याला या संसारामध्ये, या ब्रह्मांडामध्ये काय चालू आहे त्याला सगळं समजून येतं मित्रांनो. ज्या देवीचं ते आव्हान करेल ते दिव्य दृष्टी कृपाने त्याला प्राप्त होते. मित्रांनो हे प्रसन्न करण्यासाठी, दिव्य दृष्टी प्राप्त होण्यासाठी तुम्हाला मित्रांनो ध्यान करावं लागतं. तुम्हाला मित्रांनो तपश्चर्या करावं लागते, आसन घ्यावं लागतं, मुद्रा घ्यावं लागते. ज्या टायमाला तुम्ही मेडिटेशन देखील इंग्लिशमध्ये शब्द आहे मेडिटेशन, आणि काय काय मराठीमध्ये त्याला ध्यान म्हणलं जातं आणि हिंदीमध्ये त्याला मित्रांनो तपश्चर्या देखील म्हणलं. ज्या ज्या साधू संतांनी मित्रांनो दिव्य दृष्टी प्राप्त झाली, तो माणूस मित्रांनो माणूस राहिला नाही मित्रांनो, ते देवाचा एक प्रकारचा गण झाला मित्रांनो. तो सगळं संपून गेला. ना त्याला कशाची लालच, ना त्याला कशाची भीती, ना कशाची कर्मकांडाची भीती.
ज्या माणूस चोर असतो त्यालाच भीती असते मित्रांनो, चोराला भीती असतेच, पण जो अशुद्ध आहे त्याला भीती आहे, जो शुद्ध आहे त्याला कधीही भीती नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आपल्या वेदांमध्ये, कुराणामध्ये, बायबलमध्ये पण मित्रांनो असं वर्णित आहे, ज्याला अग्नी जाळू शकत नाही त्याला मित्रांनो तो निर्गुण आहे, तो निरांकार आहे मित्रांनो. म्हणजेच की परमपिता परमात्मा एकच आहे, प्रत्येकाची उत्पत्ती हे मित्रांनो कार्याच्या अनुसार झालेली आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मग तुमची उत्पत्ती कशाबद्दल झालेली आहे? दारू पिण्यासाठी, सिगरेट ओढण्यासाठी, मुलींना छळण्यासाठी, किंवा एखाद्यावर टीका करण्यासाठी, देवा धर्माच्या नावाखाली लुबाडण्यासाठी, किंवा एखाद्याला समोर उभा करायचं, 500 रुपये द्यायचे, तू बोल ह्याच्याप्रमाणे, ह्याच्या बुवा बाबाचा खेळ बंद करून आपला बुवा बाबाचा खेळ चालू करू ह्याच्यासाठी? अरे नाही, जो खरा गुरु असतो तो मार्ग दाखवतो, आणि जो मार्ग दाखवतो ज्या साधने तो देतो, ते साधना व्यवस्थितपणे करतो, त्या टायमाला देव खरा आहे ते दाखवून देतो. या 3 ग्रंथांमध्ये, अशा अनेक ग्रंथांमध्ये पण उल्लेख केलेला आहे की देव कुठं आहे, अंगसंगी आहे तुमच्यात देव, हे देखील दाखवण्याचं कार्य मात्र केलेलं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, हे दिव्य दृष्टी प्राप्त कसं होऊ शकते तुम्हाला? तर मित्रांनो, हे दिव्य दृष्टी प्राप्त तुम्हासाठी होऊ शकते ध्यान, योग आणि मित्रांनो आत्मनिरीक्षणाच्या व्यवस्थेत असेल तर. ज्यावेळी योग्य गुरूंकडून तुम्ही मार्गदर्शन घेता, मंत्राचे अनुष्ठान करणे देखील आवश्यक आहे. अधिक माहिती ध्यान आणि योग यासारख्या साधनेद्वारे मन शांत होते आणि आत्मा जागरूकता वाढते, ज्यामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होण्यास मदत होते. गुरु मार्गदर्शन, योग्य गुरूंकडून मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात आणि तुमच्या प्रगतीस मदत करतात. मंत्राचे अनुष्ठान मित्रांनो, विशिष्ट मंत्राचे अनुष्ठान केल्यास दिव्य दृष्टी जागृत होऊ शकते. आत्मनिरीक्षण, स्वतःच्या विचारावर आणि भावनावर लक्ष केंद्रित करणे, आत्मनिरीक्षण करणे देखील आवश्यक आहे. आसन, प्राणायाम आणि ध्यानद्वारे शरीर, मन आणि आत्मा शरीरातील समस्त साधनता येतो, त्यामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होण्याची मदत होते. दिव्य दृष्टी ज्ञानाशी जोडणे. दिव्य दृष्टी म्हणजे केवळ भूतकाळ नाही, भविष्यकाळ पाहणे. भूतकाळ नाही, भविष्य पाहणे नव्हे, तर जगातील ज्ञानाशी आणि आत्म्याशी जोडणे होय, हे मात्र लक्षात ठेवा. दिव्य दृष्टी एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ दिव्य दृष्टी किंवा दिव्य धारणा आहे. ही योग्य दृष्टी देखील आहे. योगिनी प्राप्त केलेले अंतर्यामी आज जीवन त्यांना भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहण्यास क्षम करते. आसन, क्रिया आणि ध्यान यासह योगिक पद्धतीद्वारे प्राप्त केलेल्या आवेदनाच्या प्रकारे कॅलिमॉन्सियम प्रॉक्स हे देखील होते, हे मात्र लक्षात ठेवा. योगसूत्रानुसार दाव्यारी हा आध्यात्मिक ज्ञानाचा एक प्रकार आहे, ज्या स्थितीत योगी विश्वशी जोडते, हे मात्र लक्षात ठेवा. ज्या टायमाला तुम्हाला पुढचं काही शुद्ध होत नाही, त्या टायमाला तुमची दिव्य दृष्टी तुम्हाला सांगून जाण्याचं कार्य मात्र करत असते, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. शुद्धीकरणामुळे योगिनी पद्धतीद्वारे दिव्य दृष्टी प्राप्त होईल, कारण योग, शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील संवाद वाढतो. काही योगासने जसे की उत्पत्ता, पद्मासन, हॉटेट, लॉन्डन्स पोंच देखील स्पष्टीकरण विकसित करण्यात मदत करू शकतात. सूत्रनीती आणि जलनीती यासारखे नीती तंत्रांचा प्रभाव केल्यास दक्षिणेवरचा चलना देखील विरुद्ध शरीर तंदुरुस्ती राखण्यात ही मदत होते. नीती तंत्राने झाडा, पिगळा आणि मनुष्य नाड्यांमधील प्रवासाचा प्रभाव सुधारतो. इडा आणि सुषुम्ना नाडीची उत्तेजित करते आणि कुंडलिनी शक्ती सक्रिय करून उच्च मानसिक क्षमता विकसित करते, जी व्यक्तीला दिव्य दृष्टीकडे घेऊन जाते. असे म्हटले जाते की आध्यात्मिक भक्तीचा योग मार्ग असलेल्या भक्ती योगद्वारे देखील दिव्य दृष्टी प्राप्त होती, हे मात्र लक्षात ठेवा. दिव्य दृष्टी कशी प्राप्त होती, त्याला कसं प्राप्त करायचं, भरपूर उदाहरणं सांगितली. दिव्य दृष्टी मित्रांनो, जसंच की मित्रांनो शिवशंभो बघितला असेल, नारायण बघितला असेल, नवनाथ बघितले असेल, महाकाली बघितले असेल, असे साधू संत बघितले असेल, असे आगोरी लोक बघितले असेल, गुरुवर्य बघितले असेल, आचार्य लोक बघितले असेल मित्रांनो तुम्ही, त्याच्यानंतर मांडलेश्वर तुम्ही बघितले असेल, तर मित्रांनो ते ध्यान करत असतात आणि
आणि मित्रांनो कुंडली शक्ती जागृत करून घेत असतात. पुढचं फ्युचर काय होणार आहे, आपण कशासाठी जन्माला आलोय किंवा देवी देवतांसोबत आत्म्यांसोबत संवाद साधण्याचं देखील काम करत असतात. ही शक्ती मित्रांनो दिव्य दृष्टी तुम्हाला देण्याचं कार्य करत असते. हे एका दिवसात भेटत नाही, ह्याच्यासाठी त्याग करावा लागतो. ह्याच्यासाठी मित्रांनो अर्धा एक तास तुम्हाला वेळ द्यावा लागते, किमती वेळ द्यावं लागते. मन शुद्ध ठेवावं लागतं, आत्मा शुद्ध ठेवावं लागतो, शरीर शुद्ध ठेवावं लागतं, आसन द्यावं लागतं, पद्मासन करावं लागतो, योग करावा लागतो. त्याच्यानंतर मेडिटेशनला बसावं लागतं. ज्या टायमाला तुमच्या मनात कुठलीही लालच नसेल, कुलदेवताचा आशीर्वाद असेल, जेव्हा तुम्ही बसताल त्या टायमाला लगेच तुमची दिव्य दृष्टी प्राप्त होते. त्या टायमाला तुम्हाला खरा अर्थ कळतो. देवाला देखील तुमच्यासोबत बोलावं लागतं. रामकृष्ण परमहंस असो, असे आपले ज्ञानेश्वर महाराज असो, संत तुकाराम महाराज असो, यांना देखील दिव्य दृष्टी प्राप्त होती मित्रांनो. हे मात्र लक्षात ठेवा. स्वामी विवेकानंद असो, त्यांचे चेले असोत मित्रांनो, त्यांना देखील मित्रांनो दिव्य दृष्टी प्राप्त होती. मित्रांनो स्वामी योगीराज महाराज यांना देखील दिव्य दृष्टी प्राप्त होती. हे मात्र लक्षात. असे किती संत आहेत, असे किती मित्रांनो फकीर देखील होते, संत देखील होते, त्यांना देखील दिव्य दृष्टी हे प्राप्त होती. ज्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली मित्रांनो, तो जात पात असलं काही मानत नाही मित्रांनो. हे मात्र लक्षात ठेवा. त्याला खरा त्याच्या जीवनाचा अर्थ करतो मित्रांनो. तसंच गौतम बुद्ध देखील मेडिटेशन मध्ये तुम्हाला बसलेले दिसतात. कधी पण बघा ध्यानद्वारे बघत बसलेले असतात. ते का बसलेले असतात? त्यांना खरा परमपिता परमात्मा कळलेला आहे. ते मित्रांनो जेव्हा ते संसारिक होते तेव्हा ते फक्त मित्रांनो त्यांचं नावच होतं. ज्या टायमाला त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली त्या टायमाला ते मनुष्य राहिले नाहीत. हे मात्र लक्षात ठेवा. त्या टायमाला ते देवरूपी अवतार संत किंवा मित्रांनो असे त्यांनी त्याग केले मित्रांनो. पैसा लालच सगळं काही त्याग केलं. कदाचित गौतम बुद्धाने. हे मात्र लक्षात ठेवा. गौतम बुद्ध देखील आपल्याला काही गोष्टी शिकून जातात. त्यांच्याकडनं काही गोष्टी घेण्यासारखे देखील आहेत आणि आपण घेतले देखील पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. आणि मित्रांनो तुम्हाला कुठलीही समस्या असेल तर मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेला त्या अटी वाचूनच मला कॉल करावा. अन्यथा नसला केला तरी प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही. हे मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला कुठलीही समस्या विचार असेल, करणे बाणामध्ये चेडा गोटा कुठलीच तुम्हाला काही विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे. कधीही कॉल करू शकता आणि मला कॉल देखील करू शकता. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. काळूबाईच्या नावानं चांगलं, सुरुच्या दावजी पाटलाच्या नावानं चांगलं लिहायला मात्र विसरू नका. ज्या देवाची, ज्या संतांची, ज्या योगीची तुम्ही पूजा करता त्यांच्या नावानं चांगले उदय जय लिहायचं मात्र विसरू नका. धन्यवाद.